नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 16 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतातील कोणत्या क्षेत्राला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाहन. काय? वाहन सनराइज क्षेत्र या उद्योगाला म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, नीती आयोगाचे सीईओ कोण बनले आहेत? नीती आयोगाचे नवीन सीईओ कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ बनलेले आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आसाम. आसाम राज्याचा बिहू हा नृत्य प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आशिया कप 2023 विजेता व उपविजेता देश कोणता आहे? आशिया कप 2023 विजेता व उपविजेता देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत व श्रीलंका. काय आहे? आशिया 2023 उपविजेता कोण आहे मित्रांनो? श्रीलंका आणि विजेता काय आहे? भारत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात प्रथम जनगणना झालेली आहे? कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात प्रथम जनगणना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेयो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरविंद पनगडिया यांची 16 वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, 100% रेल्वे विद्युतीकरण झालेले देशातील पहिले राज्य कोणते आहे? 100% रेल्वे विद्युतीकरण झालेले देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हरियाणा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डॅश या देशाने बहाल केलेला आहे? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डॅश या देशाने बहाल केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड या देशाने स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम बहाल केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजस्थान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, डॅडॅसचे विवेकानंदाचे गुरु होते? डॅडॅसचे विवेकानंदाचे गुरु होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालीलपैकी शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गरज. गरज काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंदमान निकोबार द्वीप समूह या ठिकाणी जागृत ज्वालामुखी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो खूप बारा रिपीट झालेला आहे आणि पुढे पण येण्याची खूप शक्यता आहे. याला नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणता वायू भरलेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन हा इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, जीएसटी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालपैकी कोणत्या क्षेत्राला नोबेल पुरस्कार दिला जात नाही? खालपैकी कोणतं क्षेत्र आहे त्यासाठी नोबेल पुरस्कार हा दिला जात नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कला क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही आणि शांतता, साहित्य आणि रसायनशास्त्रासाठी दिला जातो, पण कला क्षेत्रासाठी दिला जात नाही, म्हणून आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चिखलात जन्मलेला. काय आहे पंकजचा अर्थ? चिखलात जन्मलेला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, हा, ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? हा, ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दर्शक सर्वनामे आहेत. काय आहेत? हा, ही, हे दर्शक सर्वनामे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालपैकी कोणत्या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे? खालपैकी कोणत्या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रीती वर्तमान काळ. काय आहे? तो नेहमी आजारी असतो म्हणजे कोणता काळ आहे मित्रांनो? रीती वर्तमान काळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उपजिल्हाधिकारी यांना आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खान अब्दुल गफार खान. हे पहिले बिगर भारतीय आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालपैकी कोणते ठिकाण आहे ते रेल्वे डब्याच्या खालपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे डब्याची निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कपूरथळा. काय? कपूरथळा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मागून जन्मलेला समूहदर्शक शब्द ओळखा. मागून जन्मलेला समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनुज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भीमा नदीच्या काठावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मोजरी या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती कोणत्या शिल्पकाराने केलेली आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती कोणत्या शिल्पकाराने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नरेश कुमाऊत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती? प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुशिया नदीवर वसलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती? पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती आहे ते ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वसंत सागर आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? लोक आयुक्त पद हे महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1972 मध्ये लोक आयुक्त हे पद अस्तित्वात आलेले आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चित्रकलाशी संबंधित आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, कणिक तेबणे या वाक्यपरिचयाचा अर्थ ओळखा. कणिक तेबणे या वाक्यपरिचयाचा अर्थ ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खूप मारणे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे NS 66 आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, क जीवनसत्वाच्या अभावाने डॅडॅचा विकार होतो. क जीवनसत्वाच्या अभावाने डॅडॅचा विकार होतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्कर्वी हा विकार होतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सर्व्हर बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सर्व्हर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोणार सर्व्हर आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.